नमस्कार, मी श्वेता कांबडी. महाराष्ट्र न्यूज 7 या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. राष्ट्रीय समाज पक्ष एनडीए सोडून महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा गेल्या 2-3 दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेली असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि गंगाखेडचे आमदार असलेले डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी परभणीत ही चर्चा चूक असल्याचं सांगितलं. आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि राहणार. मी आणि जानकर साहेब गंगाखेड शुगर कारखान्यावर लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांना भेटलो. त्यामुळे आम्ही एनडीए सोडणार असे मीडिया अर्थ लावत होता, मात्र यात काही तथ्य नसल्याचं गुट्टे यांनी स्पष्ट केलंय. सोबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आपल्याला नाहक त्रास देत असल्याचंही त्यांनी म्हटलं. मी विरोधामध्ये आहे आणि विरोधामधल्या आमदारांनी जर एखाद्या वेळेस सत्ताधाऱ्याला जर भेटलं तर त्याचा गैरअर्थ मीडियाने काढू नये. कारण मी आणि माझे जे संस्थापक अध्यक्ष जानकर साहेब आम्ही चर्चा केली आणि कारखाना हा चालू झाला पाहिजे. आणि कारखाना चालू जर नाही झाला तर परभणीमध्ये जवळजवळ 21 लाख टन ऊस उभा आहे. त्यापैकी 14 लाख क्रशिंग आणि 7 लाख टन ऊस उभा राहील ही मला भीती होती. आणि मी या गंगाखेड विधानसभेचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मला हे प्रकरण उचलणं आणि गंगाखेड शुगर चालू करणं हे फार गरजेचं होतं. प्रशासक आहे तिथं, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मला ते कारखाना सुरू गरजेचं होतं. म्हणून मी आणि जानकर साहेब दोघंही आम्ही चर्चा केली. दोघंही अजितदादांना जाऊन भेटलो आणि अजितदादांना भेटल्यानंतर हे सांगितलं आम्ही त्यांना की साहेब, कारखान्याला जर समजा आमच्या कारखाना आहे, समजा गंगाखेड शुगर कारखाना आहे, आता माझा नाही आहे, तो प्रशासक आहे त्याच्यावर, आणि तो कारखाना आता बँकेच्या ताब्यात आहे. त्या कारखाना जेवढ्या काय समजा कंडिशन लावल्या, त्या कंडिशन जर इतर कारखाना जर लावल्या तर महाराष्ट्रामध्ये एकही कारखाना सुरू होऊ शकत नाही. हे मी त्यांना सांगितलं. मग त्यांना सांगितलं की तुमचे 5 कारखाने, अमित देशमुखचे 4-5 कारखाने, त्याच्यानंतर बाळासाहेब थोरातांचा कारखाना आहे, जयंत पाटलांचे कारखाने आहेत, सगळ्यांचे कारखाने. मग तुमच्या कारखान्याला एक नियम आणि गंगाखेड शुगरला एक नियम, असं न होता जर सगळे जर नियम एकाच कारखान्यात जर लावले तर एकही कारखाना सुरू होणार नाही. आणि तुमचे नियम जर गंगाखेड शुगरला जर लावले तर गंगाखेड शुगर उद्या चालू होईल. आणि जवळजवळ ही म्हणजे परभणी जिल्हा हा संताची भूमी आहे, जनाबाईची भूमी आहे, मारुतराव महाराजाची भूमी आहे. हे सगळे म्हणजे एवढी संताची भूमी असताना त्या संतेचे आशीर्वाद आपण घ्यावेत आणि हा कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी असं म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो. आणि त्याच्यानंतर आम्ही लागलीच आदरणीय शरद पवार साहेबांना भेटलो. शरद पवार आज देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शब्दाचा मान राखला जातो, सरकारमध्ये त्यांचा मान राखला जातो. म्हणून आम्ही त्यांना पण भेटायला गेलो, मी आणि जानकर साहेब, आणि भेटून त्यांना पण विनंती केली की साहेब, गंगाखेड शुगरला असे नियम लावले, हे नियम जर इतर कारखाने जर लागले तर इतर कारखाने नाही, कुठलेही कारखाने सुरू होणार नाहीत. त्यामुळे आपण जरा कमिशनरला सांगा. आणि त्यांनी कमिशनरला फोन करून सांगितलं. आपण महाविकास आघाडीतले एका कंप्लेंट केली म्हणून ऐकलं. तसंच आपण राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे संस्थापक अध्यक्षासोबत. काय नेमकं काय बघा, म्हणजे मी कंप्लेंट केली, सामाजिक न्याय मंत्र्याची कंप्लेंट केली, हे खरं आहे. कारण का त्यांचं स्वतःचं प्रेस्टीज वापरून त्यांनी गंगाखेड शुगरचं लायसन्स कसं रद्द होईल हे त्यांनी बघितलं. आणि मी त्यांचं खुल्लं त्यांच्यावर आव्हानही केलं आहे मी त्यांना की ज्या अर्थी 4 वर्षे मेहुणे निवडून आल्याच्यानंतर गंगाखेड शुगरच्या मागं लागले, त्या जनतेने त्यांचं डिपॉझिट घालवलं आहे. 2024ला हीच जनता तुमचं घालवी, असे जर मागं लागलात तर हे त्यांना सांगितलं आहे मी. आणि तुम्हाला इतकीच जर कुमकुमी असेल तर समोर या, हेही सांगितलं आहे मी त्यांना. राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल काय सांगतात? बघा, हे तुमचे मीडियावाल्याचे तुमचे अंदाज आहेत. हे मीडियावाले तुम्ही काही अंदाज लावता, त्याला काय अर्थ आहे का? आता एखाद्या विरोधी पक्षानं जर सत्ताधाऱ्याला भेटलं, आता आमचे जानकर साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत आमच्या पक्षाचे, मी प्रदेश अध्यक्ष आहे, शरद पवार साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत एका पक्षाचे, राष्ट्रवादीचे नेते आहेत अजित पवार. आम्ही त्यांना भेटलं म्हणून का लगेच आम्ही तिकडे गेलो का? आम्ही एक एनडीएचा घटक पक्ष आहोत आणि एनडीएमध्येच आम्ही राहणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे, हे तुम्हाला क्लिअर करून सांगतो. आणि जर कारखाना पुढं महाविकास आघाडीने काय पुढचं पाऊल काय असेल? आम्ही रस्त्यावर उतरू संघर्ष करू, महाराष्ट्रात संघर्ष करू आणि सगळे इतराचे आम्ही कोर्टात जाऊ इतराच्या कारखान्याच्या विरोधामध्ये.
किंवा तुम्ही आमच्या कारखान्याला जे नियम लावलेत ते नियम त्यांना बी लावा आणि त्यांना लावतं त्यांच्या ऑटोमॅटिकली कारखाने. पण हे असं करणार नाही सरकार हे असं तुम्ही जे म्हणताय हे सगळं तुमचे गणित आहेत ते. सरकार असं कुठलंही काही करणार नाही. सरकार निश्चित घाणेकर शुगर चालू होईल याच्यासाठी मदत करेल एवढी सरकारची मला खात्री वाटते. धन्यवाद. कोविडच्या भयानक परिस्थितीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अवघ्या 7 ते 8 दिवसांचा रक्तसाठा शिल्लक असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कल्याण डोंबिवलीमध्ये देखील परिस्थिती तशीच आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीतील चिदानंद चॅरिटेबल ट्रस्टकडून नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं जात आहे. कोविडच्या काळात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाली असून दुसरीकडे रक्ताची मागणी वाढल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांनी स्वतः पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन पालिका प्रशासनासह रक्तपेढ्यांकडून केलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पण परिस्थिती तशी बघायला गेली तर काही चिंताजनकच आहे. म्हणजे सगळीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये पण ब्लडचा खूपच शॉर्टेज आहे. इव्हन आमच्याकडे सुद्धा जे पेशंट येतात त्यांना म्हणजे आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की आम्ही कधी कधी त्यांना म्हणजे जसं पाहिजे त्या प्रमाणात ब्लड नाही पुरवू शकत. नेमकं काय कारण आहे की तुटवडा येण्याचं कारण काय? तुटवडा येण्याचं कारण म्हणजे कोविडमुळे लोक घाबरतात डोनेट करायला. म्हणजे मी बाहेर गेलो तिथं ते कोविड हॉस्पिटल आहे तिथे डोनेट केल्यावर मला काय इन्फेक्शन होईल का काय होईल का त्याच्यामुळे असे लोक घाबरून नाही निघते. आता पण आपल्या संस्थेतर्फे काय आवाहन करतात लोकांना की कशा प्रकारे हे रक्तदाते वाढावे त्याकरता काय प्रयत्न करतात? आम्ही रक्तदाते वाढावे याच्यासाठी तर आम्ही म्हणजे आमचे कॅम्प्स असतात आठवड्यातून 1-2दा. पण तिथेही आम्हाला म्हणजे जसं ज्या मनाने पेशंटची रिक्वायरमेंट आहे त्या मनाने आम्हाला कलेक्शन होत नाही. तर मग त्याच्यामुळे जे आमच्याकडे पेशंट्स येतात त्यांना आम्ही त्यांच्या रिलेटिव्हला आम्ही हे करतो म्हणजे रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला पॉसिबल असेल आणि तुम्ही तुम्ही देण्यास म्हणजे हे असाल राजी असाल तर तुम्ही डोनेट करू शकता. कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्वी किती रिक्वायरमेंट असायची आज ती किती आहे आणि येणाऱ्या काळात किती वाढते? किती होती पहिले रेग्युलर कॅम्प असल्यामुळे आणि कॅम्पमध्ये कलेक्शन भरपूर होत असल्यामुळे आम्हाला शॉर्टेज नाही पडायचा. पण आता सध्याच्या म्हणजे कोविडच्या परिस्थितीमुळे आमचं म्हणजे पेशंटची रिक्वायरमेंट तीच आहे पण कलेक्शन आमचं कमी झाल्यामुळे आम्हाला पेशंटला शॉर्टेज लागतो. कल्याण डोंबिवलीकरांना माझं आव्हान हेच आहे की म्हणजे ज्यांना शक्य होईल पॉसिबल होईल त्यांनी स्वेच्छेने रक्तदान करावं. म्हणजे हा विचार करू नये की आपण आपल्याच पेशंटसाठी करतो वगैरे. दुसरा कोणीही का पेशंट असेल ना मी एका माणसाचा जीव वाचवते या हेतूने त्यांनी रक्तदान करावे. रक्तपेढ्यांमध्ये रक्त कमी असं सध्या जी मी माहिती घेतली त्याच्यानुसार प्लाझ्मा ब्लड बँकचे जे आपले ट्रस्टी आहेत त्यांच्याकडनं मी माहिती घेतली असता त्यांनी असं सांगितलं की सध्या 7 ते 8 दिवस पुरेल असा साठा आहे. पण पुरेल म्हणजे ऑलरेडी 10-15 जणांचं डेलीचं रक्तदान होते म्हणजे तो साठा कॉन्स्टंट राहणार 7-8 दिवस पुढे कॉन्स्टंट राहील. पण त्याचं रिझन असं आहे की आत्ता कॅम्प झाले नाही. म्हणजे ते सांगत होते की MIDCमध्ये आम्ही कॅम्प घेतो इंडस्ट्रीयल एरियामध्ये. तसंच आम्ही कॉलेजेसमध्ये कॅम्प घ्यायचो. तसंच सन्माननीय सर्व जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते कॅम्प अरेंज करायचे. तर ते सध्या कोविडमुळे झालं नाही आणि लोक पण थोडे घाबरले होते त्याच्यामुळे ते कॅम्प अरेंजमेंट न झाल्यामुळे ब्लड डोनेशन कॅम्प न झाल्यामुळे हा शॉर्टेज आलेला आहे. तर आता सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी रक्तदान करावं आणि जास्तीत जास्त रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्ताचा तुटवडा होणार नाही याच्यासाठी ब्लड बँकेंना सहकार्य करावं. कणवली शहरातील रवळनाथ मंदिरानजीक संजय ढेकणे यांच्या घराजवळ रस्त्यालगत उभ्या केलेल्या 3 दुचाकींना बुधवार 9 डिसेंबर रोजी पहाटे 3च्या दरम्यान आग लावण्याची घटना घडली. या 2 मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत तर एक दुचाकी स्थानिकांच्या या प्रसंगातून वाचण्यात यश आले आहे. कणवली शहरात राहणाऱ्या कळसुली हायस्कूलचे शिक्षक अमर पवार यांची डिस्कवर मोटरसायकल, मोहिते यांची प्लेझर, पाताडे यांची यामाहा पसिनो अशी दुचाकी ढेकणे यांच्या घराजवळ उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. या दुचाकींना आग लागली आहे. दरम्यान ही लागली की लावली गेली याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. कारण गाड्या उभ्या
असलेल्या घरासमोर निमणकर यांच्या घराला बाहेरून कडी लावण्यात आली होती. त्यामुळे गाड्यांना आग लावते वेळी कोणी बाहेर येऊन आपल्या प्लॅन फसू नये या उद्देशाने कडी लावली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कणवली पोलीस पहाटेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत पाहणी करून पंचनामा केला आहे. कणवली शहरात यापूर्वीही पूर्व वैमनस्यातून दुचाकी आणि वाहनांना आग लावण्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे आजच्या अग्नितांडवाने कणवलीवर पुन्हा एकदा हादरले आहे. मात्र ही आग लागली की लावली गेली याचा कणवली पोलीस अधिक तपास करत आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायद्याचा मसुदा मंजूर होण्याची शक्यता आहे. महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसात निकाल लागावा तसेच महिला व बाल अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा कायदा असणार आहे. कॅबिनेटमध्ये शक्ती कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार अधिवेशनात ते बिल पास केलं जाईल आणि त्यानंतर केंद्राकडे पाठवलं जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दिशा कायद्याच्या संबंध दिशा आंध्र प्रदेश आमचा शक्ती कायद्याच्या बाबतीत आज कॅबिनेट समोर हा विषय आहे. कॅबिनेटमध्ये सर्व मंत्री चर्चा करून त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि नंतर हा विधानसभेमध्ये आम्ही नेऊ आणि विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व आमदार याला सहकार्य अवश्य करतील, कारण की अतिशय महत्त्वाचा हा कायदा आहे. सर्व पक्षीय आमदार सहकार्य करतील आणि नंतर आम्ही तो केंद्र शासनाकडे त्याला रिसर CRPCमध्ये अमेंडमेंट असण्यासाठी पाठवू. पण आज मंत्रिमंडळासमोर विषय असल्यामुळे सर्व मंत्रिमंडळ याच्यावर व्यवस्थित चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर महापालिका आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवीत घाटाच्या परिसरातून 1 टन कचरा गोळा केला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात महापालिका क्षेत्रात सध्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठी जोरदार तयारी आहे. या अंतर्गत सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी आणि स्वामी समर्थ घाटाच्या परिसराची स्वच्छता करून घेण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी आरोग्य यंत्रणेला दिले होते. यानुसार आरोग्य विभागाकडून सरकारी आणि स्वामी समर्थ घाटांची स्वच्छता करीत महापालिका कर्मचाऱ्यांनी या परिसरातून 1 टन कचरा गोळा केला आहे. सरकारी घाटावर येणाऱ्या नागरिकांनी आपल्या सोबतच कचरा त्याच ठिकाणी न टाकता तो महापालिकेच्या कचरापेटीत टाकावा आणि घाटाचे पावित्र्य राखावे असे आवाहन स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने यांनी केले आहे. या स्वच्छता मोहिमेत मुकादम अमित शिंदे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते. आज प्रभाग समिती 1 सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका वार्ड क्रमांक 14 मध्ये माई घाटचे सरकारी घाट आज वार्ड क्रमांक 14 मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये साधारणतः 1 टनापर्यंत कचरा निर्माण झालेला आहे. तो आम्ही सगळा गोळा करून कंटेनरमध्ये टाकलेला आहे. तसेच नागरिकांना आवाहन करतो की आम्ही घाटावर नागरिकांनी आल्यानंतर तुमचा काय जो स्वतःचा कचरा असेल तो कचरा पेटीत टाकावा अशी विनंती करतो. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव वैद्यकीय उपचार औषधी या संदर्भात कडक वैद्यकीय नियमांचे पालन केले जाते. मात्र अशी खबरदारी पॅथॉलॉजीमध्ये करण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या संदर्भात घेतली जात नाही. याकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ कायमच लक्ष वेधत असतात. मात्र आता पॅथॉलॉजीमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यक परिषदेने पाऊल उचलले आहे. या परिषदेने खामगाव येथील पॅथॉलॉजीची व डॉक्टरांची नोंदणीच रद्द करून पहिले धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खासगी हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार करणाऱ्या पॅथॉलॉजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील डॉक्टर अशोक बावस्कर हे आपल्या खासगी हॉस्पिटलमध्येच अवैधपणे लॅब चालवत होते. या लॅबमधील वैद्यकीय अहवालांवर विसंबून रुग्णावर औषधोपचार केले जात होते. या संदर्भातील तक्रारींची शहानिशा केल्यानंतर महाराष्ट्र वैद्यक परिषदेने या लॅबची नोंदणी रद्द केली आहे. नोंदणीकृत अधिकृत पॅथॉलॉजिस्ट नसताना डॉक्टरांनी रुग्णालयांमध्ये लॅब सुरू केली होती. यामधील तंत्रज्ञाने केलेल्या निदान चाचण्यांच्या आधारावर वैद्यकीय उपचार दिले जात होते. खामगाव येथील अधिकृत पॅथॉलॉजिस्टच्या संघटनेने या संदर्भात 2 वर्षापूर्वी तक्रार दाखल केली होती.
त्याची शहानिशा केल्यानंतर 2 महिन्यांसाठी या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट 1956 कायद्यातील तरतुदींनुसार न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमध्ये हे स्पष्ट केले आहे की रुग्णांच्या वैद्यकीय अहवालांवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार हे काउन्सिलशी निगडित असलेल्या नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टला आहेत. या पॅथॉलॉजिस्टशिवाय इतर कोणतीही व्यक्ती लॅबोरेटरी चालवून चाचणी अहवाल प्रमाणित करून देत असेल तर तो अवैध वैद्यकीय व्यवसाय ठरतो. त्या व्यक्तीवर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम 1961 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येते, असे सुद्धा पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विजय गर्ग यांनी बोलताना सांगितले आहे. नमस्कार, मी डॉक्टर विजय गर्गे, बुलढाणा जिल्हा MAPPM या असोसिएशनचा मी सध्या अध्यक्ष असून खामगाव येथे पॅथॉलॉजीची प्रॅक्टिस करतो. सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कोणतीही पॅथॉलॉजी लॅब इंडिव्हिज्युअली चालवायला MD पॅथॉलॉजी, DCP किंवा DNB या डिग्रीज असणं आवश्यक आहे. या डिग्रीखेरीज इतर कोणाही लोकांना इंडिव्हिज्युअली लॅब सुरू करायची किंवा इंडिव्हिज्युअली रिपोर्ट द्यायची परवानगी नाही. तरीही आणि या सर्व गोष्टींना IMA, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तसंच मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या सर्व संस्थांचा आम्हाला पाठिंबा आहे. इतके सगळे असतानाही बऱ्याच DMLT लॅब इंडिव्हिज्युअली महाराष्ट्रात सुरू आहेत. तसेच आमचे बरेचसे IMA डॉक्टर्ससुद्धा आपल्या स्वतःच्या दवाखान्यात DMLT ठेवून इंडिव्हिज्युअल लॅब चालू करतात, तसंच त्यांचे रिपोर्टही ॲक्सेप्ट करतात. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी खामगाव पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनने MAPPMच्या बॅनरखाली येथील डॉक्टर अशोक बावस्कर MD मेडिसिन जे आपल्या दवाखान्यामध्ये DMLT ठेवून इंडिव्हिज्युअल लॅब चालवणाऱ्या टेक्निशियनला ठेवून त्यांचे रिपोर्ट ॲक्सेप्ट करत होते. या प्रवृत्तीविरुद्ध खामगाव असोसिएशननी डॉक्टर अशोक बावस्कर यांची तक्रार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे केली होती. नुकताच या केसचा निकाल आमच्या हाती आला आहे आणि या निकालानुसार डॉक्टर अशोक बावस्कर यांचं या सर्व अवैध कामाकरता त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली आहे. तसेच DMLT टेक्निशियनकडे रिपोर्ट बनवून किंवा त्यांचे रिपोर्ट ॲक्सेप्ट करून पेशंटच्या जीवाशी खेळण्याबद्दलही त्यांना ताकीद देण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने या निकालाद्वारे अनधिकृत लॅब चालवणाऱ्या तसेच इन हाऊस DMLT ठेवून त्यांचे रिपोर्ट ॲक्सेप्ट करणाऱ्या सर्व IMA डॉक्टर्सना एक प्रकारे ताकीदच दिलेली आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या या निर्णयाचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तसेच इतर IMA डॉक्टरांनाही या गोष्टींपासून परावृत्त होण्याची विनंती करतो. धन्यवाद. डोंबिवलीच्या कल्याणशीळ रोडवर असणाऱ्या सोनारपाडा परिसरातील भंगार गोडाऊनमध्ये आग लागून स्फोट झाल्याचा प्रकार घडला आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी आग लागल्यानंतर या ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या आगीची तीव्रता एवढी मोठी आहे की डोंबिवलीच्या कोणत्याही परिसरातून धुराचे लोट दिसत आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले असून आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची तीव्रता पाहता स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. आणि काय प्रकार कुठे आग लागलेली? हे दुपारी साधारणतः पहिला कॉल 2:10 कॉल प्राप्त झाला आग लागली म्हणून. त्यानंतर लागलीच आम्ही आमच्या स्टाफसहित आलो. अग्निशमनच्या गाड्या पण आल्या. आता बऱ्यापैकी आता 5 गाड्या सध्या अग्निशमनच्या गाड्या इथं आहेत. अजून गाड्याला कॉल केलेला आहे. आणि इथं ते जे भंगारची गोडाऊनला आग लागल्यामुळे त्यातलं जे भंगारचे साहित्याला आता जरा जास्त प्रमाणात बहुतेक त्यामध्ये प्लॅस्टिक हे ते साहित्य असलं पाहिजे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आता सध्या आग लागलेली आहे. पण मग त्याच्यात जीवितहानी वगैरे काही नाही. बाजूला इमारती वगैरे आहे ते खाली करण्यात आलेली आहे. बाजूची लागून जी एक बिल्डिंग आहे ती पूर्णतः खाली करून घेतलेली आहे आणि सध्या शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
लवकरात लवकर आग कंट्रोल आणण्यासाठी अग्निशमनचे सगळे अधिकारी कर्मचारी प्रयत्न करतात. आगीवरती नियंत्रण आणण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतोय. जवळपास आग आता नियंत्रणात येते. यासाठी आपण कल्याण डोंबिवली महापालिकेची सर्व अग्निशमनाची वाहनं त्याचबरोबर आपले पाण्याचे टँकर सर्व आहेत हे कमी पडू नयेत म्हणून आपण शेजारच्या महापालिकेतील उल्हासनगर आणि अंबरनाथ नगरपालिका यांचे पण टँकर आलेले आहेत. आता मी ठाणे आणि नवी मुंबईला पण निरोप दिलेला आहे. त्यांची पण वाहनं येत आहेत. आग कंट्रोलमध्ये आहे. तिथल्या आजूबाजूचे जे लोक आहेत रहिवासी वस्ती त्यांना पण आपण व्हॅकेट केलेलं आहे. लोकांनी इथं गर्दी करू नये आणि आपल्या आसपासच्या लोकांनी त्यांचे घरं व्हॅकेट करून जावे. आम्ही आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय आटोकाटपणे आणि आग नियंत्रित होईल. फक्त ह्या मदत कार्यात कोणी जास्त अडथळा आणू नये, बघ्यांनी अशी गर्दी करू नये असं मी आवाहन करतोय. तर इथे आजूबाजूला इमारती आहे तरी सुद्धा इथे गोडाऊन वगैरे करण्यात आलेलं आहे. आपल्या ह्याबद्दल निदर्शनं आले होते. आजूबाजूला म्हणजे इथे इमारती वगैरे आहेत आणि आजूबाजूलाच गोडाऊन्स आहेत का इथे काय प्रॉब्लेम वगैरे आहेत? नाही प्रॉब्लेम नाही आहेत काय आता सध्या तरी असं दिसून येत नाही. परंतु अजून आगीचं रूप आपण बघतोय. आग पसरते का याचा आपण अंदाज घेतोय. परंतु आजूबाजूला काही धोका होईल असं वाटत नाही कारण बरीच वाहनं आणि पाण्याचे टँकर आपण उपलब्ध केलेले आहेत आणि आग जास्त पसरू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली आहे असा शासन निर्णय राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी जाहीर केला आहे. त्यामुळे पवित्र शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित सुमारे 6,000 पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. शिक्षक भरतीचा मार्ग रिकामा झालेला आहे. परवानगी मिळेल काय सांगत नाही. या संदर्भामध्ये सातत्याने शिक्षकांची मागणी होती आणि 2017 पासून हे जे आहे ते 12,000 पदं शिक्षकांची जी होती ती भरती संदर्भात मंजूर झाली होती. परंतु त्यातली 6,000ची जी आहे ती भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. उर्वरित 6,000 संदर्भामध्ये सातत्याने शिक्षक आम्हाला भेटत होते की ही जी आहे ती भरती सुरू करावी. माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी अजितदादा पवार यांनी 3 तारखेला मीटिंग घेऊन या संदर्भामध्ये जो आहे तो निर्णयासंदर्भामध्ये आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्या दृष्टिकोनातून आता आम्ही शिक्षक भरतीची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. माननीय आयुक्त यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाचा तोडगा निघालेला नाही त्या काय अडचणी वाढू शकतात त्यामध्ये? नक्की त्या संदर्भामध्ये मी माननीय आयुक्तांना सांगितले आणि विधी व न्याय विभागाचं सुद्धा याच्या संदर्भामध्ये आपण ओपिनियन घेऊन आणि याच्यामध्ये कसं काय करता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांचं काय म्हणणं असेल कारण मला काही लोकांसमोर की त्यांना काही बोलायचं आहे त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत आणि विधी व न्याय विभागाचं या संदर्भामध्ये ओपिनियन घेऊ आणि त्या संदर्भामध्ये निर्णय भविष्यामध्ये घेतले जाते. 2019च्या शरद पवार यांच्या भाषणातील क्षणचित्र पुण्यातील एका इमारतीच्या भिंतीवर आकारण्यात आले आहे. याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. पुणे उपमहापौर दीपक मांडकर यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे क्षणचित्र भिंतीवर रेखाटले आहे. यावेळी आमदार चेतन तुपे, माजी आमदार रमेश बागवे, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. या समारंभाला उपस्थित झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या आदरणीय पवार साहेबांच्या भव्य भित्तिचित्राचं या ठिकाणी अनावरण होतंय.
यांच्या प्रकाराने एका मोठ्या भिंतीवर निलेश खराडे या आर्टिस्टने अतिशय सुंदर पवार साहेबांची हुबेहूब प्रतिमा साकारलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी तैलचित्र तयार केलेलं आहे. पवार साहेबांचा 12 डिसेंबरला 80वा वाढदिवस होणार आहे आणि त्यानिमित्तानं पुणेवासियांच्या वतीने दीपक मानकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी भिंतीवर मोठं तैलचित्र निर्माण केलेलं आहे. मी श्री खराडे यांनी पूर्ण अतिशय उत्तम दर्जाचं हे तैलचित्र निर्माण केले, त्यांचे अभिनंदन करतो. दीपक मानकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानतो. एक प्रेरणादायी चित्र आहे, नेहमीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी राहिलेलं आहे. पवार साहेब हे महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्या प्रत्येक नव्या तरुण कार्यकर्त्याला प्रेरणादायी आहेत आणि त्यामुळे इथलं त्यांचं तैलचित्र पुणे शहरातल्या नव्या पिढीला आणि सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल हा आम्हाला विश्वास आहे. भरधाव कंटेनर घराच्या अंगणात घुसल्याने 2 सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील सिंदखेड राज रोडवरील नाव्हा गावाच्या शिवारात ही घटना घडली. 6 वर्षीय शाहीन शेख आणि 10 वर्षीय सुमया शेख अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावं आहेत. सिंदखेड राजहून जालनाकडे कंटेनर हा भरधाव वेगाने जात असताना कंटेनर चालकाचा अचानक ताबा सुटल्यानं कंटेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याच्या घराच्या अंगणात खेळत असणाऱ्या मुलींच्या अंगावरून गेला. या अपघातात दोन्ही मुली कंटेनर खाली चिरडल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत शेतकऱ्यांच्या घरांचंही नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे. पुढील बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 7 आवाज महाराष्ट्राचा.